नमस्कार मित्रांनो, मी आहे डॉक्टर उमेश। ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून गेल्या 40 वर्षापासून तुम्हाला मी शास्त्रीय मार्गदर्शन देत आहे आणि 10 लाख रुग्ण बघितल्यानंतर जो की माझा एक्सपिरियन्स आहे, जो की माझा अनुभव आहे, तो तसाच तसा तुमच्या समोर ठेवण्याचा मी या व्हिडिओद्वारे नेहमी प्रयत्न करतो। खरोखर माझे सायंटिफिक व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्की लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून तुम्हाला 2 व्हिडिओ रोजचे तुम्हाला भेटत राहतील आणि काही तुम्हाला नॉलेज देत राहतील। मित्रांनो, माझा उद्देश एकच आहे की घरच्या घरी आपण काही लैंगिक समस्या असतात त्या माझ्याकडे येण्याच्या अगोदर किंवा कोणत्याही डॉक्टरकडे जाण्याच्या अगोदर आपण घरच्या घरी आपण ट्रीटमेंट घेऊ शकतो। घरच्या घरी त्याच्यावर आपण जर थोडंसं वर्क केलं तर घरच्या घरी आपले प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतात। मित्रांनो, असाच एक विषय आहे की माझ्याकडे कॉमनली लोक म्हणजे प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशन साठी येतात, ज्याला आपण शीघ्रपतन म्हणतो। शीघ्रपतन ही खूप कॉमन समस्या आहे। प्रत्येक पेशंटला माझ्याकडे जे की 10 पैकी 10 पेशंट येतात त्यांची एकच कंप्लेंट असते की मला प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशन होतं। कारण की प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशन करताना त्यांना असं का वाटतं? कारण की त्यांनी प्रॉपर फोर प्ले केलेला नसतो। कारण की मी तुम्हाला नेहमी सांगत असतो की स्त्रियांना उत्तेजित व्हायला वेळ लागतो, पुरुषांना उत्तेजित व्हायला वेळ लागत नाही। म्हणून आपल्याला स्त्रियांना वेळ द्यावा लागेल, त्यासाठी तुम्हाला तिचा टाइमपास फोर प्ले द्वारा करावा लागेल। जितकं चांगला, जितकं लेंथी तुम्ही फोर प्ले केला, जितकं तुम्ही तिला उत्तेजित म्हणजे फोर प्ले करतानाच तिला ऑर्गॅझम द्यायचा जर प्रयत्न केला तर मला वाटतं तेव्हा तुम्ही 1-2 मिनिटांमध्ये सकलन होत असेल तुमचं, तरी तिची तृप्ती होऊ शकते। हे तुम्ही ते लक्षात ठेवा। कारण की तुमची एकच कंप्लेंट असते शीघ्रपतन की एकच असते की तुमच्या पत्नीला तुम्ही उत्तेजित न करता, तिला प्रॉपर तिचा सहभाग करून न घेता, जर तुम्ही वन वे तुमची इच्छा आहे की काम करायचं आहे, झोपायचं आहे म्हणून तुम्ही जर इंटरकोर्स करत असाल तर कुठे ना कुठे तुम्हाला ह्या गोष्टीची सवय होऊन जाते, घाईघाईने करायची सवय होऊन जाते आणि त्याच्यामुळे तुम्हाला प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशनचा प्रॉब्लेम येऊ शकतो आणि हा मोठा गंभीर प्रॉब्लेम आहे। याला तुम्ही लाईटली अजिबात घेऊ नका। जर तुम्हाला शीघ्रपतन होत असेल तर तुम्ही एक काम करा, तो फिमेल ऑन टॉप पोझिशन जर तुम्ही वापरत असाल तर खूपच चांगलं। कारण की तिथं फिमेल म्हणजे आपली म्हणजे कमांड करते, ती पूर्ण आपलं जे सेक्शुअल ऍक्ट आहे ते आपल्या स्वतःच्या हातामध्ये घेते आणि जोपर्यंत तिचं स्टिम्युलेशन होत नाही किंवा तिला ऑर्गॅझम मिळत नाही तोपर्यंत ती स्वतः स्ट्रोकिंग करून तिचं पूर्ण भागून घेते आणि त्याच्यामुळे तुम्हाला पण सॅटिस्फॅक्शन होऊ शकतं आणि तिला पण सॅटिस्फॅक्शन होऊ शकतं। जर तुम्हाला कोणालाही जर प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशन जर होत असेल तर मी तुम्हाला एकच सांगेल की त्यासाठी तुम्ही फिमेल ऑन टॉप पोझिशन जर वापरली तर तुम्हाला 50% तरी आराम मिळू शकतो। आणि बाकीच्या मी तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगितलेल्याच आहे की किगल्स एक्सरसाइज करा, कंडमचा वापर करा किंवा काही ऑइंटमेंटचा वापर करा किंवा माइंड डायव्हर्ट करा किंवा काही म्हणजे आपले जे काही विचार असतील किंवा अँक्झायटी डिप्रेशन असेल तर ते तुम्ही बाजूला ठेवा किंवा आपलं काही स्ट्रेस वगैरे असेल तर तुम्ही दूर करा। ह्या जर सगळ्या गोष्टी जर केल्या तर खरोखर सांगतो घरच्या घरी प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशन तुम्ही टाळू शकता आणि त्याच्यावर उपचार करू शकता। धन्यवाद मित्रांनो।